कामिनी भाग 7। नमस्कार मित्रांनो, कामिनीचे मागचे भाग पाहिले नसतील तर चॅनलवर जाऊन नक्की पहा। इकडे रेश्माने सर्व घडलेली घटना सचिनला सांगितली तेव्हा सचिन रागातच म्हणाला, व्हॉट रबिश, हा सुधीर असा कसा वागू शकतो? बघ ना, मला ना तो माझा भाऊ असून असा बोलूच कसा शकतो हे कळत नाहीये। एवढा मोठा बिझनेसमॅन झालाय पण अक्कल काही आली नाही। रेश्मा म्हणाली, आता मात्र आपल्याला तुझ्या बाबांसोबत बोलावंच लागेल। कामिनीच्या एज्युकेशन बद्दल तो काय समजतो स्वतःला, सारखं तिला नावं ठेवत असतो। आता कामिनीने तिच्या पायावर उभे राहायलाच हवं। सचिन म्हणाला, हो मलाही तेच वाटतंय। रेश्मा म्हणाली, आणि ऐक, आपण आता नताशाचं भांड सध्या तरी फोडायचं नाही, कारण पायावर दोंडा आपटल्याशिवाय तो सुधारणार नाही। सचिन स्पष्टपणेच म्हणाला, हो मी बोलते आज बाबांशी। रेश्मा चल ठेवते फोन म्हणाली तेवढ्यात सचिन रागानेच म्हणाला, झालं लगेच फोन ठेवतेस? काहीच लाज उरली नाही ना तुला? नुसती भावाची काळजी, बॉयफ्रेंडला काही इज्जतच नाही। सेल्फिश। कोण बोललं इज्जत नाही? रेश्माने विचारलं। दिवसातून फक्त एकदा बोलतेस तू माझ्यासोबत, प्रेम करतेस की नाही तू? तसं काही असेल तर सांग, मी दुसरी मुलगी पटवतो। सचिन म्हणाला, मूर्खासारखे प्रश्न विचारू नको। रेश्मा म्हणाली, बरं पटवतो मग दुसरी मुलगी। सचिन म्हणाला, ए गप तू, कळत नाही का तुला टेन्शन मध्ये आहे म्हणून? दुसऱ्या मुलीचा विषय जरी काढला ना तर फोन मध्ये घुसून मारेल। रेश्मा चिडून म्हणाली, रेश्मा तू तर मारामारीची भाषा करायला लागलीस, काकूंना सांगावं लागेल, पोरगी बिघडत चालली म्हणून। सचिन म्हणाला, ए तू आता माझं डोकं खाऊ नकोस, नाहीतर खरंच मार खाशील। रेश्मा म्हणाली, हो का? भेट तू मला, मग बघतो तुझ्याकडे। मी जर काही केलं तर अडवायचं नाही मला, समजलं? सचिन म्हणाला, जास्त बोलू नकोस तू, माझ्या परमिशन शिवाय काहीच करू शकत नाही। रेश्मा चिडवत म्हणाली, बघू ना, लवकर भेट तू। सचिन म्हणाला आणि बाय म्हणून फोन ठेवला। इकडे कामिनीने सुधीर सोबत अबोलाच धरला होता। तिने मनाशी ठरवलं होतं उगाच त्याला त्रास द्यायचा नाही आणि त्याची मैत्री तर अजिबात स्वीकारायची नाही। सुधीरला मात्र त्याची चूक लक्षात आल्यामुळे वाईट वाटत होतं। त्याचं नाश्ता करण्यातही लक्ष नव्हतं। काय रे, कुठे हरवलास? बाबांनी विचारले। काही नाही, ते बस असंच कामाचं टेन्शन। सुधीर म्हणाला, खा लवकर, उशीर होतोय, रेश्मा वाट बघते केव्हाची। बाबा म्हणाले, बाबा मी स्कूटी घेऊन जाईन, मला मंदिरात पण जायचं आहे। रेश्मा म्हणाली, 2 मिनिटं थांब ना, सोबत जाऊ। सुधीर म्हणाला। तेव्हा रेश्मा म्हणाली, नाही नको, तू आणि साक्षी वहिनी या मग, मी होते पुढे। सुधीरला कळून चुकलं रेश्मा काही ऐकणार नाही, मग त्यानेही जबरदस्ती केली नाही। रेश्मा स्कूटी घेऊन कंपनीत जाण्यासाठी निघाली आणि थोड्या वेळाने सुधीर आणि साक्षी पण कंपनीत गेले। सुधीरने दिवसभरात त्याच्या सगळ्या मीटिंग अटेंड केल्या आणि नंतर त्याने रेश्माला केबिन मध्ये बोलवलं। रेश्मा नाईलाजाने केबिन मध्ये गेली। सर तुम्ही बोलवलं? रेश्माने विचारलं। येस, आपल्याला उद्या अनाथ आश्रमात जायचं आहे। सुधीर म्हणाला। अनाथ आश्रम? पण का? रेश्माने विचारलं। त्या मुलांना काही गिफ्ट द्यायचे आहेत, दरवर्षीप्रमाणे या पण वर्षी जातोय आपण, तेवढाच त्या मुलांना आनंद मिळतो। सुधीर म्हणाला, ओके सर, मी जाईन तिकडे आणि तुम्ही नाही आलात तरी चालेल। रेश्मा म्हणाली, का बरं? सुधीरने विचारलं। तुम्हाला अंध, अपंग, अनाथ, मूकबधीर या सगळ्यांचाच राग येतो, मग ही खोटी सहानुभूती कशासाठी दाखवायची? रेश्मा स्पष्टपणेच म्हणाली। सुधीरला जरा राग आला। तो म्हणाला, रेश्मा तू तुझ्या बॉसशी बोलतेस हे विसरू नकोस। सर मी माझ्या लिमिटमध्ये आहे, पण सर मनात काही नसताना कशाला उगाच चांगुलपणाचा ढोंग करायचं? उगाच चेहऱ्यावर चांगुलपणाचा मुखवटा घालून फिरायची काहीही गरज नाहीये। रेश्मा स्पष्टपणे म्हणाली। रेश्मा जस्ट गेट लॉस्ट फ्रॉम हिअर। सुधीर चिडून म्हणाला, जाणारच आहे, माझी पण इच्छा नाहीये इथे थांबण्याची, पण सत्य कधीही बदलणार नाही। रेश्मा म्हणाली आणि रागानेच केबिनच्या बाहेर निघून गेली। सुधीरला रेश्माचा खूप राग आला, कारण ती त्याच्यावर खूप ओरडली आणि कामिनी आल्यापासून तिचा चिडचिडेपणा वाढला होता। सुधीर मनाशीच पुटपुटला, ही कामिनी माझ्या आयुष्यात आली आणि पार वाटोळं केलं माझ्या आयुष्याचं।
माझ्या जवळची माणसं माझ्यापासून दूर जात आहेत. ओ गॉड, तिला माझ्या आयुष्यातून काढून टाक. कंपनीतलं काम आटोपल्यानंतर रेश्माने बाबांना फोन केला. बाबा, तुम्ही फ्री आहात का? रेश्माने विचारलं. हो, काय म्हणतेस? बोल, बाबा म्हणाले. तुम्ही कॉफी प्यायला येणार का माझ्यासोबत कॅफेला? रेश्माने विचारलं. मी? कॉफीच प्यायची आहे तर सुधीरला घेऊन जा ना सोबत, बाबा म्हणाले. पण मला तुमच्यासोबत जायचं आहे, येताय की नाही? रेश्मा म्हणाली. बरं, येतो, लगेच चिडू नको, बाबा म्हणाले. दोघांनीही फोन ठेवला आणि बाबा लगेच रेडी होऊन रेश्माकडे जायला निघाले. सुधीर आणि साक्षी घरी परतली. सुधीर फ्रेश होऊन हॉलमध्ये आला तर बाबा त्याला दिसलेच नाहीत. म्हणून त्यांनी आजीला विचारले, बाबा कुठे आहेत? आजी म्हणाली, तो रेश्मासोबत कॉफी प्यायला गेलाय. घरी कॉफी भेटली नसती का? सुधीर म्हणाला. अरे, लेकीला इच्छा झाली बापासोबत बाहेर जाण्याची, मग आपण काय बोलणार? आजी म्हणाली. बरं, ती फक्त माझ्यासोबत तुटक बोलते खडूस. कोणत्या जन्मीची दुश्मनी काढते कोणास ठाऊक. भावापेक्षा तिला दुसऱ्यांची काळजी जास्त. सुधीर कामिनीला टोमणा मारत म्हणाला. रेश्माताईंकडे मन आहे म्हणून त्यांना सर्वांची काळजी आहे, नाहीतर काही लोकांचं काळीज हे दगडाचं असतं, कामिनी म्हणाली. कामिनी, टोमणे मारू नको. 3 दिवसांपासून मी तुला सॉरी बोलतोय, तरीही तू मला टोमणे मारतेस, सुधीर म्हणाला. मी तुमचं नाव घेतलं का? चोराच्या मनात चांदणं, कामिनी म्हणाली. कामिनीचं बोलणं ऐकून आजी हसायला लागली. आजी, तू तरी हसू नको, सुधीर म्हणाला. हसू नको तर काय करू? कसे भांडताय दोघं मांजर बोक्याप्रमाणे, आजी हसू आवरत म्हणाली. आजी, सुरुवात तुमच्या नातवाने केली, कामिनी म्हणाली. त्यावर सुधीर म्हणाला, खोटं काय बोललो मी? तुझ्या घरात आल्यापासून कोणीच नीट वागत नाही माझ्यासोबत. स्वतः चूक करून दुसऱ्याला दोषी ठरवायची सवयच आहेच वाटतं तुम्हाला. सगळे वेडे नाहीत तुमच्यासोबत असं वागायला. तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन झालात, पण तुम्हाला चूक काय बरोबर काय हे कळत नाही. मग असेच वागणार सगळे तुमच्यासोबत, कामिनी स्पष्टपणे म्हणाली. अरे यार, तुझा प्रॉब्लेम काय आहे? सुधीरने विचारलं. तुम्ही सारखे सारखे मला दोष देऊ जाऊ नका आणि स्वतः काय करता ते बघत जा आधी, मग मी काहीच नाही बोलणार, कामिनी म्हणाली. बरं, लेक्चर नको देऊ, सुधीर म्हणाला. सुधीर, ही तर सुरुवात आहे. आयुष्यभर असंच ऐकावं लागतं बायकोचं, नाहीतर वाट लागते, आजी हसून म्हणाली. आजीच्या या बोलण्यावर सुधीर वैतागून रूममध्ये निघून गेला. बाबाही कॅफेमध्ये पोहोचले. रेश्मा वाट बघत बसली होती. बाबांना समोर बघून तिचा चेहरा खुलला. बाबा चेअरवर येऊन बसले आणि त्यांनी कॉफीची ऑर्डर दिली. रेश्माने ज्या कारणासाठी बाबांना बोलावलं होतं सरळ त्या विषयाला हात घातला. बाबा, मला असं वाटतं कामिनीने 12वी नंतरचे शिक्षण पूर्ण करावं, रेश्मा कॉफी घेत म्हणाली. हो, छान कल्पना आहे. बिचारीला घरी करमत नसेल, बाबा म्हणाले. बाबा, मला आणि सचिनला असं वाटतं की तिने संगीत क्षेत्रात पदार्पण करावं. तिचा आवाज इतका सुंदर आहे की तिचं फ्युचर खूप ब्राईट असेल. तुम्हाला काय वाटतं? रेश्मा म्हणाली. हो, सुधीरच्या नाकावर टिचून तिने जर प्रगती केली, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली तर त्याचंही तोंड बंद होईल, बाबा म्हणाले. हो, पण एक प्रॉब्लेम आहे, रेश्मा म्हणाली. काय प्रॉब्लेम आहे? बाबांनी विचारले. ती सहजासहजी ऐकणार नाही. 12वी नंतर आई बाबांना ताण येऊ नये म्हणून तिने शिक्षण सोडलं होतं. आता ऐकेल की नाही यात जरा शंकाच आहे, रेश्मा म्हणाली. हो, बट डोंट वरी, मी बोलून बघतो तिच्याशी, बाबा म्हणाले. काय? नक्की ना बाबा? तुम्ही बोलणार ना तिच्यासोबत? रेश्माने उत्सुकतेने विचारलं. बाबा म्हणाले, हो, मी बोलेन तिच्याशी. हे ऐकून रेश्माला खूप आनंद झाला. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यानंतर ते दोघेही कॉफी घेऊन घरी निघून गेले. संध्याकाळी सगळे जेवायला बसले. वाव, मस्त झालीये भाजी, सुधीर म्हणाला. आई म्हणाली, आज कामिनीने भाजी बनवली. सुधीरने कामिनीकडे बघितलं आणि हसायला लागला. तसे सगळे आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागले. चैतन्याने विचारलं, काय रे, काय झालं? जोक मारण्याची एक लिमिट असते यार दादा, सुधीर हसून म्हणाला. तो जोक होता का? चैतन्याने विचारले.
अरे तिला दिसतं तरी का? आजची भाजी तिने बनवली म्हणे, सुधीर हसत हसत म्हणाला. कामिनीला त्याच्या बोलण्याचा राग आलाच. असा कसा हसू शकतो तो? दुसऱ्याकडे एक बोट दाखवलं की 4 बोट आपल्याकडे असतात हे विसरतात काही लोक, रेश्मा म्हणाली. तशी कामिनी हसू लागली. बाबा, पोहे आठवतायत ना सुधीरने बनवलेले? कामिनीने विचारलं. तसेच सगळे पोट धरून हसायला लागले. कामिनीने जबरदस्त टोमणा मारला होता, पण सुधीरला मात्र राग आला. तुझी हिंमत कशी झाली मला टोमणे मारण्याची? सुधीरने रागानेच विचारलं. सुरुवात तुम्ही केली. हसायची काही गरज नव्हती. विश्वास बसत नसेल तर शांत बसायचं ना. स्वतःला तर काही जमत नाही, मग माझ्यावर का हसताय? मी नाही ऐकून घेणार. मला दिसत नसलं तरी स्वयंपाक करते मी. माझ्या आईने शिकवलं मला स्वयंपाक करायला आणि मी नाक न मुरडता शिकून घेतलं, कामिनी स्पष्टपणे म्हणाली. जास्त बोलू नको, सुधीर म्हणाला. तुम्ही जेव्हा गुपचूप, उगाच डोकं खाऊ नका माझं, कामिनी म्हणाली. आय नो आय एम बोथ व्हेजिटेरियन अँड नॉन व्हेजिटेरियन, पण मी नाही खाणार तुझं डोकं. ते नसेल टेस्टी, सुधीर म्हणाला. हो ना, मग जेवा आणि बाकीच्यांना जेवू द्या, कामिनी म्हणाली. अहो बाबा, बघितलं का कशी मुलगी गळ्यात बांधली तुम्ही माझ्या? जेव्हा बघावं तेव्हा टोमणे मारते, सुधीर म्हणाला. त्यावर बाबा म्हणाले, सुरुवात कोणी केली? तिने केली का? नाही ना, मग जेवण कर. बिचारा सुधीर, कोणीच त्याची बाजू घेतली नाही. त्याला खूप वाईट वाटलं. तो गुपचूप जेवण करायला लागला. सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं आणि कामिनीचं कौतुक सुद्धा केलं. जेवण झाल्यानंतर सगळे आपापल्या रूम मध्ये निघून गेले. कामिनीला सुधीरच्या बोलण्याचा खूप राग आला होता. असं वाटत होतं त्याला धरून झापावं, पण ती काहीही करू शकणार नव्हती. बिचारी विचार करत करतच झोपून गेली. दुसऱ्या दिवशी दुपारी बाबांनी कामिनीला रूम मध्ये बोलावलं. बाबा, तुम्ही बोलावलं? काही काम होतं का? कामिनीने विचारलं. हो, एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं, बाबा म्हणाले. बोला ना बाबा, कामिनी म्हणाली. बाबांनी बोलायला सुरुवात केली. कामिनी, आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की तू 12वी नंतरचं शिक्षण पूर्ण करावं आणि विशेष म्हणजे संगीत क्षेत्रात करिअर करावं. बाबांचं बोलणं ऐकून कामिनी आश्चर्यचकित झाली. काय उत्तर द्यावं हेच तिला कळेना. कामिनी, आवडेल ना तुला पुढचे शिक्षण घ्यायला? बाबांनी विचारले. आवडेल, पण आता ते कसं शक्य आहे? माझं लग्न झालंय आता, कामिनी म्हणाली. मग काय झालं? तू शिकू शकतेस आता पण, बाबा म्हणाले. तसं नाही बाबा, पण सुधीरला नाही आवडणार आणि आई बाबांना वाटेल की मला माहेरी असल्यावर शिकण्याचा कंटाळा आला होता आणि आता नवऱ्याचा पैसा दिसतोय म्हणून उधळपट्टी करते. नाही बाबा, नको ते शिक्षण आता, कामिनी म्हणाली. अगं कामिनी, असं का वाटेल आई बाबांना तुझ्या? गुणदोषांसह तुला स्वीकारून त्यांनी तुला लहानाचं मोठं केलं, तुझ्यावर निस्वार्थ प्रेम केलं, मग ते आता का विरोध करतील तुझ्या शिक्षणाला? तू तुझ्या पायावर उभं राहायला बघते हे बघून तर आनंदच होणार ना त्यांना. आणि तुला असं वाटत नाही का की सुधीरला तू दाखवून द्यावं की शारीरिकरित्या जरी माणूस कमजोर असला तरी त्याच्याकडे कौशल्य असेल तर त्याची प्रगती होण्यापासून त्याला कोणी थांबवू शकत नाही. नीट विचार कर बाळा, बाबा तिला समजावत म्हणाले. कामिनी आता मात्र विचारात पडली. लोक काय म्हणतील हा विचार मनात होता. सुधीर काय बोलेल याचं टेन्शन आलं आणि आई बाबा शिक्षणाला परवानगी देतील का, असं बरंच काही तिला वाटू लागलं. बाबा म्हणाले, तुला हवा तितका वेळ घे, नीट विचार कर आणि मग कळव मला तुझं काय ठरतंय ते. आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. ओके बाबा, मी विचार करेन. येऊ का मी आता, कामिनीने विचारलं. बाबा हो म्हणाले तशी कामिनी रूम मधून निघून गेली. बाबांनी तिला विचार करायला वेळ दिल्यामुळे आता तिला नीट विचार करावा लागणार होता. ती बाबांच्या बोलण्यावर विचार करत आपल्या रूम मध्ये बसली होती. तेवढ्यात सुधीर आला. कामिनी, तू इथे काय करते? सुधीरने कामिनीला त्याच्या रूम मध्ये बघून विचारलं. काय करते म्हणजे? झाले 5 दिवस, मग आले माझ्या रूम मध्ये, कामिनी पॉपकॉर्न खात म्हणाली. तुझी रूम? कोण बोललं तुला हे? सुधीर म्हणाला.
कोणी बोलायची काय गरज आहे? देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झाले आपले, मग या रूमवर तुमचा जेवढा हक्क आहे तेवढाच माझा पण. कामिनी म्हणाली, हे बघ, मी तुला आधीच सांगितलं, मी तुला स्वीकारू शकत नाही बायको म्हणून. मी तिला डिवोर्स देणार आहे. मग काय लावलंय तू हे सगळं? सुधीर स्पष्टपणे म्हणाला, जेव्हा व्हायचा तेव्हा होईल डिवोर्स, पण सध्या तरी मी तुमची बायको आहे, मी इथेच राहणार. कामिनी स्पष्टपणे म्हणाली, हे बघ, मी तुला आजकाल काही बोलत नाही तर मनात येईल तसं वागते तू. मी हे खपवून घेणार नाही. सुधीर रागानेच म्हणाला, ओके, तुम्ही गॅलरीत झोपत जा मग. तसं पण दिवसभर घरी कुठे असता तुम्ही? कामिनी म्हणाली. कामिनी तू. सुधीर बोलता बोलता मध्येच थांबला. मी काय? हे बघा सुधीर, आय एम नॉट इंटरेस्टेड टू फाईट विथ यू, सो प्लीज शांत बसा. कामिनी म्हणाली, मलाही नाही भांडायचं तुझ्यासोबत, पण तू वागतेस अशी की. सुधीर म्हणाला, काय वागले मी? बोला ना, काय वागले मी? आधी स्वतः नीट वागा आणि मग दुसऱ्यांना शिकवा. होपलेस पर्सन. कामिनी म्हणाली, हे बघ, आय नो मी त्या दिवशी तुला असं बोलायला नको होतं, पण मी सॉरी म्हणायला आलो होतो ना, तूच भाव खात होती, मी काय करू मग? सुधीर म्हणाला, तुम्हाला नेहमी कोणीतरी चूक लक्षात आणून देतो, स्वतःचं असं डोकंच नाही तुम्हाला. मग मी कसा विश्वास ठेवू की तुम्हाला तुमची चूक कळली आहे? कामिनी म्हणाली. सुधीर तिच्या बोलण्यावर शांत बसला. बोला ना, आता का गप्प झालात? आतापर्यंत तर तोंडाचा पट्टा सुरू होता तुमचा, आता का गप्प झालात? सुधीर, मला माहिती आहे तुम्हाला माझा खूप राग येतो, जस्ट बिकॉज आय एम ब्लाइंड आणि माझं तुमच्यासोबत लग्न झाले, पण मी आंधी आहे यात माझा काय दोष? तुम्ही मला हे नातं नको आहे हे सांगितल्यावर मी ऐकून घेतलं आणि समजूनही घेतलं. कशासाठी? बिकॉज आय कॅन अंडरस्टँड व्हॉट यू फील. पण तुम्ही खूप वाईट वागता, जेव्हा बघावं तेव्हा ओरडता. मी कधी तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी अडवलं का? किंवा तुम्ही माझ्या सोबत नवऱ्यासारखं बोला म्हणून हट्ट धरलाय का? मग असं का वागता तुम्ही? तुम्ही फक्त 2 चांगले शब्द बोलावे एवढीच अपेक्षा आहे, पण तेही तुमच्याकडून होत नाही. आणि तुम्ही घरच्यांसमोर मला हिणवता ते वेगळंच. जेव्हा सगळे तुमच्यावर असतात तेव्हा वाईट वाटतं ना तुम्हाला? मग मला का वाटू नये? मी पण धडधाकट मनुष्य आहे, अंध असले तरी मन आहे माझ्याकडे, मलाही भावना आहेत. तुम्ही मला पिरियडवरून इतकं बोलले, पण जरा विचार तरी केला का की आम्ही त्या दिवसांमध्ये कसं वावरत असू? फक्त तुम्हीच नाही, समाजातले बरेच लोक असे आहेत जे हसतात आमच्यासारख्या मुलींवर. काय चूक आहे आमची? आम्हीही बाकीच्या मुलींसारखेच आहोत. फरक फक्त इतकाच की आमच्या नशिबामुळे आम्हाला डोळे नाहीत, पण आम्हीही बुद्धीचा वापर करतोच ना. हातावर हात ठेवून बसत नाही. तुम्ही माझ्यावर हसलात, भाजी मी बनवली यावर विश्वास बसला नाही म्हणून. पण खरं सांगू, खूप मेहनतीने शिकलाय स्वयंपाक. मसाला, तिखट, हळद, तेल या सगळ्यांच्या वासावरून आणि त्यांच्या विशिष्ट प्रमाणावरून भाजी बनवायला शिकले मी. सगळं सोपं नसताना सोपं बनवून घेतलंय. रडत बसले नाही काही जमत नाही म्हणून. अँड यू नो व्हॉट, आईबाबांचा जास्त खर्च होऊ नये म्हणून पुढचं शिक्षण घेतलं नाही मी. त्याचा अर्थ असा नाही की मी डंब आहे. बाकी काही नसलं तरी आईबाबांचा विचार नक्कीच करते मी, त्यांचा अपमान नाही करत. उरला प्रश्न शिक्षणाचा, तर आता मी तुम्हाला माझ्या पायावर उभी राहून दाखवणार. मी तुम्हाला दाखवून देणार की अंध व्यक्तीही काही कमी नसते, तीही यशस्वी होऊ शकते. आय चॅलेंज यू. एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही स्वतः माझ्याकडे याल मला सॉरी म्हणायला, आणि कदाचित तेव्हा उशीर झालेला असेल. कामिनी गडागडा बोलली. सुधीर तिच्याकडे बघतच राहिला. त्याच्या बोलण्याचा कामिनीच्या डोक्यावर आणि मनावर खूप मोठा परिणाम झाला होता, पण सकारात्मक परिणाम. एक वेगळाच आत्मविश्वास त्याला तिच्या बोलण्यात जाणवला होता. मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. या कथेचे पुढचे भागही खूप इंटरेस्टिंग असणार आहेत, त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल.
या कथेचा पुढचा भागही लवकरात लवकर आणण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद.